एक आठवडा कसा निघून गेला कळलं सुद्धा नाही. हनीमूनच्या शेवटच्या दिवसामध्ये मला कळलं सोमन नास्तिक आहेत आणि मला बारीक करण्यासाठी तिकडे घेऊन गेले होते. म्हणून हनीमून प्लॅन केला होता. त्यांना वाटलं मी बारीक होईन, पण मी खूप एन्जॉय केलं. साजी, गेल्या डिसेंबरमध्ये माझी 15 बदकं मेली. एकही पैसा सरकारने मोबदला म्हणून दिला नाही. पुढच्या वेळेस एकाही पथकाला हात लावू देणार नाही जोपर्यंत नुकसान भरपाई मिळणार नाही. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की पुढच्या वर्षी सुद्धा ब्लड फ्लू येणार मला आहे? तसं म्हणायचं नाहीये, नुकसान माझंही हे झालं. बघा काका, जोपर्यंत सोमन इथं आहे तोपर्यंत तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही. सोमन. हे बघा, तो माझं म्हणणं काही केल्या टाळणार नाही, म्हणूनच तर म्हणतोय. शाजी, मी तुम्हाला सांगितलं ना, अजून भरपाई सँक्शन नाही झाली. मग उगाच डोक्याला ताण का करून घेताय? काय म्हणाला? डोकेदुखी? तुमच्यासारख्या ऑफिसरचं ऐकूनच आम्ही आमची बदका पिंजरातच जाळून टाकली आहेत. हे जरा तोंड बंद ठेव. मग मी सांगितलं होतं का जाळायला? साजी, मी याला पक्षी जाळायला सांगितलं होतं का? काहीही बोलतोयस तू आता. कुठूनही फालतू ऐकून आलास आणि मुक्या प्राण्यांचा जीव घेतला, हे त्याचंच पाप अरे आहे. बाबा, ती सरकारची ऑर्डर असली तर आम्ही काय करणार? मग उपोषण करा ना, संविधानाने अधिकार दिलाय तुम्हाला. अरे सोमन, कसं आहे ना, हे शेतकरी कर्ज काढून शेती करतात. हे कसं करणार बरं? आंदोलन केलं तरी ह्यांच्या बाजूने कोण उभं राहील? हे कर्ज कधीपासून मंजूर झालंय. मी जिल्हा सेक्रेटरी रमेशला सुद्धा भेटून आलो. पण हे तर अशक्य आहे. अरे तुझा हेड ऑफिसर आहे ना, तो एनओसी देत नाही म्हणून काम थांबलंय. सरकारचा आदेश आहे म्हणून आम्ही असं काही देऊ शकत नाही. अरे आमची काही जबाबदारी आहे ना. कुठल्या जबाबदारीबद्दल बोलताय सर? गरीब शेतकऱ्यांना मागे पळायला लावून त्यांच्याकडे पैसे मागताय तुम्ही. साध्या भाषेत याला लाच म्हणतात सर. ए, तोंड सांभाळून बोल. सर, मला चांगलं ठाऊक आहे मी तुमच्याशी कुठल्या पद्धतीने बोलतोय. जर तुम्ही गरीब शेतकऱ्यांची नुकसान भरपाई नाही दिली, उद्या तुमच्या ऑफिस समोर मी उपोषण करेन. लक्षात ठेवा, माझ्या गेल्या उपोषणासारखं नसेल. हे फार भारी पडेल तुम्हाला. हे काय धमकी देतोयस? हो, देतोय. तुम्ही याला धमकी समजा. मीडियाला बोलवण्याआधी मला तुमचा निर्णय हवाय. अरे बाबा सोमन, मी पुढच्या 2 दिवसात तुझं काम करेन. सर, तुमच्याकडे फक्त 2 दिवस आहेत. 2 दिवस संपल्यानंतर मी तुम्हाला विचारणार नाही आणि गप्पाही बसणार नाही. बरं, ठीक आहे ठीक आहे. हा खरंच डोकेदुखी आहे. हा, ती बघ गाडी आली आहे. व्यवस्थित साफ कर ना. अरे इकडे पण हात मार. अरे एकच काम किती वेळा सांगावं लागेल तुला? हो, मी साफ करतोय हो. नीना रोजी रमणी तर मी आधीच खरेदी केलं होतं. काय स्टॉक नाही केला मी? जरी स्टॉक मध्ये ठेवलं तरी खराब होणार नाहीये. या महिन्यात हे कोणी खरेदी नाही केलं का? मोठ्या कल्याणचा माणूस दर महिन्याला इथे येतो, पण ह्या महिन्यात नाही आला अजून. तुला सोमन म्हणायचंय हो, का? अगदी बरोबर. हा, एक बॉक्स ठेवत. फक्त एक बॉक्स? अरे सोमन, जरा इकडे ये. अभिनंदन. कशाबद्दल? मग याला जबाबदार तू नाहीस का सोमन? कुठल्या गोष्टीसाठी जबाबदार? हा, सिलसिला पिक्चर मध्ये जेव्हा संजीव कुमार घराबाहेर जातो तेव्हा अमिताभ घराच्या आत येतो. तू पण घरी जाता.